शाहिरीची परंपरा काही नवखी नाही. आजही काही शाहीर, नवे शाहीर, काही तरुण शाहीर शायरी करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या समोर येत आहेत औरंगाबादहून योगेश चिकटगावकर आणि त्यांचे सहकारी. जोहार माय बाप जोहार, तुमच्या महालाचा मी महार. आजी जोहार, आजी जोहार, आजी जोहार माय बाप जोहार, तुमच्या महालाचा मी महार. 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 हो महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार. महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार. जोहार माय बाप जोहार, तुमच्या महालाचा मी महार. जोहार माय बाप जोहार, तुमच्या महालाचा मी महार. अव भूक भुकेला झालो देवा, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. तुमच्या उष्ट्याची मजयास अन घालो दासाचा मी दास. किजी माय बाप. मंडळी, जोहार या भारुडावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंदी आणलेली आहे. पण कुठल्या जोहारावर बंदी आपण आणायची याचा आधी आपण अभ्यास केला पाहिजे. पूर्वीच्या काळी दलित समाज उच्चवर्णीय मराठ्यांना किंवा ब्राह्मणांना जोहार घालायचे. याचा अर्थ असा की तुम्ही आमचे मालक आहात आणि आम्ही तुमचे गुलाम आहोत. पण इथे सांगावेसे एकच वाटते की संत चोखा महाराजांनी हा जोहार कुणा ब्राह्मणांना किंवा कुणा पाटलाला मराठ्याला घातलेला नाहीये, तर हा जोहार त्यांनी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला घातलेला आहे. ते म्हणताय ते पांडुरंगा, हे पंढरपूर म्हणजे हा माझा महाल आणि मी महार म्हणजे तिथला एक सेवक. आणि दुसरी गोष्ट, महार आणि जोहार हे दोन जातीवाचक शब्द आहेत, म्हणूनही या भारुडावर बंदी आणलेली आहे. पण आपण जोहार आणि महार या दोन शब्दाची आधी फोड करून घेतली पाहिजे. जो हार पांडुरंगाच्या गळ्यातील तो जोहार. महार शब्दाची देखील फोड करा. व्याकरणाच्या अंगाने जर गेलो तर म शब्दाचा अर्थ होतो मीपणा, अहंभाव. या मीपणाचा हार देखील मी त्या पांडुरंगाच्या गळ्यात घातलेला आहे. हार कुठे असतो? गळ्यामध्ये. आणि त्याचा स्पर्श कुठे होतो? हृदयाला. अरे मग तुमची जागा जर पांडुरंगाच्या हृदयात आहे, तुम्ही कसले दलित? तुम्ही खरे उच्चवर्णीय. आणि ज्यांना पांडुरंगाच्या पायाशी जागा मिळत नाही ते खरे दलित. आणि मुळात मला आज या झी मराठीच्या व्यासपीठावरून, मराठी पाऊल कुडतेच्या व्यासपीठावरून एकच सांगावेसे वाटते की संतांच्या वाणीवर कधीही बंदी आणू नका. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा यानेच विश्वाचा उद्धार होणार आहे मायबापांनो. म्हणून संतांच्या वाणीवर कधीही बंदी आणू नका. आजी जोहार, आजी जोहार, आजी जोहार माय बाप जोहार, तुमच्या महालाचा मी महार. 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 हे महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार. महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, तुमच्या महालाचा मी महार. जोहार तुमच्या महालाचा मी महार. जोहार माय बाप जोहार. भांदास एकनाथ, 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 भांदास एकनाथ.
बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय योगेश मित्रा, तुझा आवाज, त्या आवाजातली आर्तता आणि ती साध, मला वाटलं की खरंच त्या विठ्ठलाच्या दरबारात जर तुझ्या बरोबर मी गेलो तर तो येईल खरंच, विठ्ठल येईल खरंच. आणि ज्या माणसांना असं वाटत असेल ना की तरुण मुलांमध्ये आता आपली लोककला जपण्याची जिद्द नाही आहे, त्यांनी हा एपिसोड बघावा आणि या ग्रुपला पाहावं. हे काय काय आहे? मला तुझं लग्न आहे असं, ह्याचं लग्न आहे आता 2 दिवसांनी आणि हा इथे आलाय. बरं, हा जो पेहराव आहे म्हणजे शाहिरी पेहराव जो असतो तो खरं तर वेगळा असतो. हा असा पेहराव करण्यामागे काय उद्देश होता तो? सर, याच्या मागे उद्देश एकच आहेत की आता जोहार भारुड हे भारुड होतं संत चोखामेळांचं, तर भारुडाला पारंपरिक वेशभूषा असते. पण आता म्हणजे ज्या दिवशी कौशल इनामदार सरांनी, श्रीप्रसाद सरांनी की सांगितलं आता तू जोहार करणारच आहे, तर मग तुझा पारंपरिक वेश नको करू, तर काहीतरी आपण सिम्बॉलिक करू, थोडस वेगळे पण देऊ की आजची तरुण पिढी, आज जो महाराष्ट्रातून सूर निघतोय की तरुण पिढी आपल्या लोकसंस्कृतीला विसरत चाललीये, म्हणजे त्यांना विसर पडलाय. पण असं काही नाही, तुमच्याकडे बघून असं वाटतंय की अजूनही लोककला जिवंत राहू शकते, आपली लोकसंस्कृती जिवंत राहू शकते. त्यामुळे तुम्ही पारंपरिक वेशात नका येऊ, फक्त सिम्बॉलिक असं काहीतरी करा. फक्त अंगावर मग घोंगडी घे, थोडासा असा वारकरी संप्रदायाचा हा टिळा आणि ही मुंडासं वगैरे. बाकी तुम्ही ऍज इट इज जसे रोजच्या जीवनात राहतात तसेच राहा, फक्त सिम्बॉलिक दाखवण्यासाठी काहीतरी करा, थोडस वेगळा प्रयोग बा, प्रयोगात्मक काहीतरी असं. मला फार मित्रा, मला तुला मिठी मारायची. मकरंद सर, आमचे सिनियर्स तरुण पिढीला सांगायचे, फिल्म मध्ये जाऊन तुम्ही सगळे वाया गेले आहात. तर का वाया गेलो? तर म्हणायचे तुम्ही इतके आता हळू बोलायला लागलात नाटकात सुद्धा की आवाज ऐकू जात नाहीये 5व्या रांगेच्या पलीकडे. आणि खरा ऍक्टरचा आवाज असा हवा की पाठीमागची जी भिंत आहे त्याला आपटायला हवा, असा आवाज हवा. तर मला असं वाटतं तुझा जो आवाज आहे तो माझ्या मते क्षितिजा पलीकडे जाणारा आवाज आहे आणि असा आवाज ज्याच्यात खरंच भाव आहेत. आणि तुमची ही जी टीम आहे, वाह साथ, वाह, खरंच 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 नमस्कार. म्हणजे एक चैतन्य येतं एखाद्या परफॉर्मन्सने. तर मला आज तुम्ही जे 6 जण एकत्र आहात, तुमच्या वाद्यांमधून तुमच्या मध्येच त्या माणसाने एक्सप्लेनही केलं, ते तुमचं कॉर्डिनेशन अगदी शेवटपर्यंतचं परफॉर्मन्स म्हणजे कॉर्डिनेशन सुरुवातून अंतपर्यंत असं करेक्ट. म्हणजे असं वाटलं की कसा असा चोपदार परफॉर्मन्स आहे, असा चोपलात तुम्ही रे. आणि असा चोपल्यावर मग माणसाचं चैतन्य येतं. मला तर असं वाटतं की मी काहीतरी करावं, आत्ताच करावं, आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं रे. एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद. वा मुग्धा, खूप दिवसांनी एक असं भारुड ऐकलं. हल्ली ऐकायला मिळत नाही. लहानपणी माझी आजी संत चोखामेळ्यांचं भारुड आम्हाला ऐकवायची, पण मला खूप छान वाटलं आणि मी तिला सांगेन आता की मी परत ऐकलं आणि तुमचा खडखडीत आवाज आणि तुमची एकदम मनापासून परफॉर्मन्स जो केला त्यांनी आम्ही पूर्ण भारावून गेलो. खूप छान, धन्यवाद. तुम्हाला पदकं किती मिळतात ते पाहायचं मला. मकरंद सर, 10 पैकी किती पदकं तुम्ही द्याल? 10. 10 पैकी 10 पदकं. धन्यवाद. मुग्धा, मी ठरवलंय की मी तुम्हाला 8 मेडल्स देणार. 8 मेडल्स धन्यवाद. मुग्धाकडून मिळालेले आहेत. 18 पदकं झालेली आहेत मित्रांनो तुमची. मला फार आवडलं.